नमस्कार, मी रुचिता ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण उडीद, मका, चिंच, आले आणि कोबी बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील बाजारात उडदाचे भाव दबावतच आहेत। चालू हंगामात उडदाला हमी भाव मिळालाच नाही। सरकारने यंदा उडदाला 7400 रुपये हमी भाव जाहीर केला। मात्र बाजारात सध्या सरासरी 6500 ते 6800 रुपयांचा भाव मिळतोय। यंदा देशातील उत्पादन चांगलं राहिलं। महत्त्वाचं म्हणजे आयात वाढली, त्यामुळे देशात उडदाचा पुरवठा चांगला आहे। परिणामी उडदाच्या भावावर दबाव आला। उडीद बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे, असं उडीद बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय। मक्याचा बाजार मागील 2 आठवड्यांपासून स्थिर दिसतोय। बहुतांश बाजारातील दर पातळी टिकून आहे। बाजारांमध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येतोय, त्यामुळे मक्याच्या दरावर काहीसा दबाव आला। सध्या मकाला बाजारात सरासरी 2000 ते 2300 रुपयांचा भाव मिळतोय। महत्त्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे। मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। बाजारातील चिंचेची आवक मर्यादित दिसते, मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचं व्यापारी सांगतात। त्यामुळे चिंचेच्या दरात काहीसे चढ उतार सुरू झाल्याचं दिसतात। चिंचेचे दर अनेक बाजारात काहीसे कमी झालेत। दुसरीकडे बाजारातील आवकही कमी आहे, पण चिंचेला सध्या 7000 ते 11000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय। चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे, तर पावसामुळे मागणी ही स्थिर राहू शकते। परिणामी चिंचेच्या दरात चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। बाजारातील आल्याची आवक मागील 2 आठवड्यांपासून कमी दिसते, तर दुसरीकडे लग्न सराईमुळे आल्याला उठावे, याचा आधार आल्याच्या भावाला मिळतोय। मागील 2 आठवड्यांपासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली। आल्याचे भाव सध्या 3000 ते 3500 रुपयांच्या दरम्यान दिसतात। सध्या आल्याला उठावे, तसंच पुढील काळात बाजारातील आवकही कमी होणार आहे, त्यामुळे आल्याच्या भावात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। बाजारात कोबीची आवक चांगली सुरू आहे, तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादित दिसतोय। याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे। कोबीचे दर मागील काही आठवड्यांपासून दबावतच दिसतायत। वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात 400 ते 700 रुपयांच्या दरम्यान दिसतायत। बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत।